त्यावेळी एक चर्चा होती की शिंदे गटात जाण्यासाठी 2 कोटी रुपयांची ऑफर, म्हणजे राष्ट्रवादीमध्ये कॉम्पिटिटर आहात म्हणून आपले अनेक ठिकाणी बॅनर फाडले गेले. काय सांगाल? ती एक दुःखाची खेद आहे आणि खरी परिस्थिती आहे. राष्ट्रवादी फोडल्यानंतर पुन्हा राष्ट्रवादीत ते आले आणि ते सद्यस्थितीत राष्ट्रवादीची तिकीट त्यांना मिळणार असं बोललं जात आहे. हो, आता याच्यामध्ये कॉम्पिटिटर वाढला असं तुम्हाला वाटतं का? म्हणजे एक कॉम्पिटिटर गेला होता ना, पुन्हा पक्ष प्रवेश करून तो पुन्हा आला, त्याच्यानंतर काही दुःख होत असेल ना आपल्याला. आता ऍक्च्युली खरं बोलायला गेलं, पक्षाने तिकीट दिल्यास निवडणूक लढण्यासाठी आपली तयारी आहे का? काय सर्वसाधारण व्यक्तीपासून आपण एक सफल उद्योजक कसे बनले, काय सांग? मी सुरुवात LIC एजंट पासून केली. अच्छा. LIC एजंट सुद्धा होतो. 2006 पासून LIC एजंट मी 2016-17 पर्यंत केलं. त्याच्यानंतर CDची दुकान सुद्धा होती, STDची दुकान होती. म्हणजे इथून स्ट्रगल केलं, त्याच्यानंतर इथपर्यंत मी पोहोचलो. उद्योजक असून राजकारणात रस का निर्माण झाला? प्रश्न चांगला प्रश्न. साधारण व्यक्तीवर कुठं ना कुठं अत्याचार होतच राहते. अच्छा, म्हणजे अत्याचार झाले म्हणून आले का तुम्ही? होत राहते, प्रत्येक व्यक्तीवर होत राहते. माझ्यावर अत्याचार झाला असा विषय नाहीये. पक्ष आपल्याला तिकीट देणारच भाऊ, हे कशावर? म्हणजे काय असं तुम्ही पक्षासाठी केलं ज्याच्यामुळे पक्ष आपल्याला विश्वास दाखवणार आणि तिकीट देणार? मी प्रामाणिक आहो हे सिद्ध करायची आवश्यकता नाही. वरिष्ठांना माहीत आहे मी राष्ट्रवादी प्रफुल्ल पटेल साहेबांच्या नेतृत्वात आहो आणि सदैव राहील. दरम्यान आपण काँग्रेस पक्षात न जाण्यासाठी पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना सोशल मीडियाद्वारे विनंती केली होती. ते काम तर स्थानिक आमदारांचे होते, परंतु ते काम तुम्ही केले. काय सांगते? काहीतरी दुखते आपल्याला. असा कोणताच व्यक्ती नाही की आपला परिवार बिखरला पाहिजे की त्याला वाटेल. मला वाटलं राष्ट्रवादी हा माझा परिवार आहे. विकासाचे मुद्दे भरपूर असतात. कोणतं एक काम केलं म्हणून पूर्ण विकास झाला असं नाही. नक्की. तुम्ही एका समाजाचा मुलगा आहे तुम्ही आणि दुसऱ्या समाजाचा जवळ बनता जी. तर हा कुठं पावलावर पाऊल टाकत आपल्याला समोर जायचं आहे. कुठला तुमचा आवडता नेता आहे, काय सांगा? त्यांनी राष्ट्रवादी सोडली की राष्ट्रवादीतून त्यांना काढण्यात आलं काय? तुम्ही तुमच्या पत्नीला राजकारणामध्ये आणणार का, काय सांगा? आम्ही फक्त राष्ट्रवादीसाठी मेहनत करत आहोत हे कोणी सांगितलं तुम्हाला? आम्ही आता सध्याची परिस्थिती महायुतीत आहोत. नक्कीच. हे जेवढं काही परिश्रम चालू आहे ते महायुतीसाठी सुरू आहे. अच्छा. आणि महायुतीतून राष्ट्रवादीला सीट जाऊ किंवा उमेदवारी BJPला जाऊ अथवा आणखी आमचे शिंदे गट आहे त्यांना जाऊ, आम्हाला तर महायुतीचं. राष्ट्रवादी काँग्रेसला जर तिकीट गेली तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे माजी मंत्री राजकुमार बडोले साहेब ही अपक्ष लढण्याच्या तयारीत अशी एक चर्चा आहे. आणि असं जर झालं तर येत्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जर तिकीट असेल तर याचा फटका पडेल, काय सांगाल आपण? पण तो त्यांचा पर्सनल जो रिलेशन असते तो एक पार्ट वेगळा असते ना. नक्कीच. पडद्याच्या समोरचं, पडद्याच्या मागचं हे सगळं नक्कीच वेगवेगळं असते. एक आमदार साहेबांचा ऑडिओ देखील व्हायरल झाला होता. अच्छा. आणि या सर्व प्रकारावर कार्यकर्ते देखील नाराज होता, असा एक चर्चेचा सूर होता. याबद्दल आपल्याला कितपत माहिती आहे आणि काय सांगता येईल? बेधडक चर्चा ऑन पॉलिटिक्स पॉडकास्टच्या 3ऱ्या एपिसोडमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजच्या या कार्यक्रमामध्ये आमच्याशी चर्चा करण्यासाठी अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदारकीचे दावेदार असलेले तसेच अर्जुनी मोर नगरपंचायतचे नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील युवक आघाडीचे उपाध्यक्ष तसेच एक युवा आयकॉन अशी ओळख असलेले व्यक्ती श्री दानेशभाऊ साखरे आपल्यासोबत आहेत. दानेशभाऊ, आपलं आजच्या या कार्यक्रमात स्वागत आहे. नमस्कार. आपला राजकारणातील प्रवास कसा सुरू झाला, काय सांगणार? सर्वप्रथम माझ्या सर्व जनतेला नमस्कार. जय भीम, जय सेवा. राजकारणात सुरुवात कशी झाली
काही लोकांचं प्रेम आहे, जनतेचं प्रेम आहे, नक्कीच त्यांनी पुढे ढकललं, पुश करण्याचं जे काम केलं ते युवक, आमचे वडीलधारी व्यक्ती ह्या लोकांनी केलं. आणि कुठंतरी मला वाटलं की राजकारणातून समाजकारण करावं. नक्कीच. आणि म्हणून मग नगरपंचायतपासून सुरू झाली. नक्कीच. राजकारणात येण्यापूर्वी तुमचा पूर्वीचा जीवन प्रवास कसा होता, काय सांगाल? लहानपणापासून गरिबीत गेलो, गरिबीतूनच मोठा झालो. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गेलो, इंजिनिअरिंग कॉलेज सोडलं, हॉटेल मॅनेजमेंट केलं. त्याच्यानंतर एक एम होतं, एक कन्सेप्ट होतं की मला जगाचं कसं आहे, बिझनेस करायचा आहे. ते सुरुवातीपासून होतंच. म्हणजे लहानपणापासून बिझनेसमॅन बनायची एक आवड होती. नक्कीच. म्हणून आपण त्या मार्गाने आपण लागलो आणि इथपर्यंत पोहोचलो. नक्की. जगण्याची जे आपल्याला आपल्यावर असते डिपेंड की आपल्याला कसं जगायचं. माझं निश्चित होतं, ठाम होतं. माझं निश्चय जे होतं ते ठाम होतं की मला कसं जगायचं. नक्कीच. सर्वसाधारण व्यक्तीपासून आपण एक सफल उद्योजक कसे बनले, काय सांगाल? सर्वसाधारण व्यक्तीपासून सफल उद्योजक बनायचं मागे सर्वप्रथम तर मेहनत मस्ट असते. नक्कीच. कारण की तुम्ही कितीही केलं परिश्रमाशिवाय काही होऊ शकत नाही. ते आपण स्वतःला एक हिरा समजावं लागते आणि त्याला घासत राहावं लागते. जिथपर्यंत आपण हिऱ्याला घासत नाही तिथपर्यंत हिरा चमकत नाही. नक्कीच. हा एक कन्सेप्ट प्रत्येक युथनं पण ठेवल्या पाहिजे. आणि सुरुवातीपासनं मी सुरुवात LIC एजंट पासनं केलं. अच्छा. LIC एजंट सुद्धा होतो. 2006 पासून LIC एजंट मी 2016-17 पर्यंत केलं. त्याच्यानंतर CDची दुकान सुद्धा होती, STDची दुकान होती. म्हणजे इथून स्ट्रगल केलं, त्याच्यानंतर इथपर्यंत मी पोहोचलो. स्ट्रगल करावं लागलं, आपोआप तर पोहोचलं. म्हणजे असं सांगता येईल की तुमची जी सुरुवात आहे ते खालून झालेली एकदम, असं म्हणजे काही अगोदर पूर्वीचं कमवलं होतं बघ त्याच्यावर तुम्ही राजकारण सुरू केलं असं म्हणता येणार नाही. नक्कीच. आपण एक उद्योजक असून राजकारणात रस का निर्माण झाला, हा एक प्रश्न आहे. चांगला प्रश्न आहे. माझ्या तरी मते मी खूप उशिरा राजकारणात एंट्री केलं. सुरुवातीपासूनच करायला पाहिजे होतं. अच्छा. कारण की लेट झाला असं वाटतं का तुम्हाला राजकारणामध्ये? हो. कारण की कुठं ना कुठं एक साधारण व्यक्तीवर कुठं ना कुठं अत्याचार होतच राहते. अच्छा. म्हणजे अत्याचार झाले म्हणून आले का तुम्ही? होत राहते, प्रत्येक व्यक्तीवर होत राहते. माझ्यावर अत्याचार झाला असा विषय नाहीये. पण आपणही कुठं ना कुठं राजकारणाच्या माध्यमातून आपण समाजकारण केल्या पाहिजे. कारण की आपण असं कितीही केलं तर राजकारणात जे करू शकतो लोकांसाठी, जनहितासाठी, ते आपण वैयक्तिकरित्या करू शकत नाही. आणि त्याला तेवढं महत्व सुद्धा लोक देत नाही. नक्कीच. राजकारणी लोक सुद्धा महत्व देत नाही. आणि जर आपण राजकारणामार्फत जर करायला गेलो तर लोकांचं एक व्यक्तीचं हित करण्यापेक्षा आपण मग शेकडो व्यक्तींचं हित करू शकतो, कल्याण करू शकतो. नक्कीच. हा एक कन्सेप्ट होता की आपल्याला काही ना काही गरीब लोकांचं, मी सुद्धा गरिबीतूनच आलेलो. हो. ते गरिबी काय असते आपल्याला माहित आहे. नक्कीच. ते गरिबी, जे गरीब लोक आहेत त्यांची आपण कशा प्रकारे मदत करू शकतो. वाटलं की हा एक माध्यम आहे. राजकारण हे फक्त समाजकारण चांगल्या प्रकारे जर केलो राजकारण तर ते समाजासाठी हितकर असते. नक्कीच. नक्कीच. पक्षाने तिकीट दिल्यास निवडणूक लढण्यासाठी आपली तयारी आहे का, काय सांगा? हो. पक्षाने जर माझ्यावरती विश्वास ठेवून, तर शेवटी वरिष्ठ आहेत, त्यांना जे योग्य वाटेल ते करणारच आहेत. कोण योग्य आहे कोण अयोग्य आहे तो त्यांचा विषय आहे. हो. त्यांचा तेवढ्या ॲनालिसिस असते वरिष्ठांच्या. आणि वरिष्ठांनी जर तेवढी माझ्यावरती जर विश्वास ठेवून उमेदवारी दिली, नक्कीच, तर नक्की लढू. आणि कारण की जनतेही जर म्हणेल तर आपण नक्की लढू. म्हणजे वरिष्ठ आणि जनतेचा आशीर्वाद मिळेल तर आपण नक्की लढणार असं म्हणायचं आहे. बिलकुल. नक्कीच. पक्ष आपल्याला तिकीट देणार हे कशावरून, म्हणजे सोबतचा एक प्रश्न आहे की पक्ष आपल्याला तिकीट देणारच भाऊ, हे कशावरून, म्हणजे काय असं तुम्ही पक्षासाठी केलं ज्याच्यामुळे पक्ष आपल्याला विश्वास दाखवणार आणि तिकीट देणार? सर्वप्रथम
राजकारण म्हटलं तर त्याच्यात विश्वास अविश्वासाची गोष्ट येते. ओके. प्रामाणिकता, नैतिकता, अनैतिकता हे येते. हो. मी प्रामाणिक आहो हे सिद्ध करायची आवश्यकता नाही. वरिष्ठांना माहीत आहे मी राष्ट्रवादी प्रफुल्ल पटेल साहेबांच्या नेतृत्वात आहो आणि सदैव राहील. तर शेवटी तो त्यांचा निर्णय. नक्की. नाना पटोले यांच्या उपस्थितीत सडक अर्जुनी येथे होणाऱ्या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक नेते व कार्यकर्ते काँग्रेस पक्षात प्रवेश करणार होते. ओके. दरम्यान आपण काँग्रेस पक्षात न जाण्यासाठी पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना सोशल मीडियाद्वारे विनंती केली होती. ते काम तर स्थानिक आमदारांचे होते, परंतु ते काम तुम्ही केले. काय सांगाल? आता पक्षाने मला जेव्हा मी नगरसेवक बनलो त्याच्यानंतर 9 महिन्यानंतर जिल्ह्याची पद दिलं, जिल्ह्याची उपाधी दिली, जिल्हा उपाध्यक्ष म्हणून एक पद दिलं. ते पद दिलं त्याची गरिमा मला माहित आहे पदाची. माझ्यावरती त्यांनी विश्वास ठेवला. नक्कीच. तेव्हाच पद दिले जाते. आणि जेव्हा आपण एका परिवारात असतो हो तर परिवारातले लोक जर विखुरतात हो तर आपल्याला कुठंतरी इथं दुखते, त्रास होते, काहीतरी दुखते. आपल्याला असा कोणताच व्यक्ती नाही की आपला परिवार बिखरला पाहिजे की त्याला वाटेल. मला वाटलं राष्ट्रवादी हा माझा परिवार आहे. नक्कीच. पहिला परिवार तर माझा पहिला परिवार आहेच, पण दुसरा परिवार राष्ट्रवादी आहे. नक्कीच. शेवटी मला जे वाटलं की आपण कशा माध्यमातून आपले जे राष्ट्रवादी परिवारातील कार्यकर्ते म्हणा किंवा वरिष्ठ पदाधिकारी म्हणा माननीय, त्यांना आपण कशी विनंती करू शकतो हा एक विचार केला. पक्षासाठी प्रामाणिकता होती, कुठंतरी झुळझुळ होती, म्हणजे तळमळ होती. म्हणून हा एक माध्यम मला वाटलं आणि न विचार करता मग मी ते पोस्ट केलं. नक्कीच. आपण राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी आहात, तसेच अर्जुनी मोरगाव नगरपंचायतचे नगरसेवक देखील आहात. शिंदे गटात जाण्यासाठी ऑफर आली होती का? काय सांगाल? ते तुम्हाला कोणी सांगितलं? नाही, नेमकं म्हणजे त्यावेळी बरेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते शिंदे गटामध्ये गेले होते आणि त्यावेळेस असं होतं की बाबा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच जे नगरसेवक असतील किंवा अन्य कोणी असतील ते जाणार अशी चर्चा होती. आणि मग त्याच माध्यमातून एक चर्चेचा भाग होता बा दानेश भाऊ पण जाणार अशी चर्चा होती. म्हणजे त्यांच्यासोबत असं राहते की पक्षाच्या झुंडामधून म्हणजे 10 पक्षाच्या झुंड आहेत, त्याच्यामधून एक पक्षी बाहेर निघणार हे शक्य नाही. आणि ते तुम्ही त्या झुंडामधून बाहेर निघलं. नेमकं काय तुम्हाला ऑफर दिली नाही की दिली, किंवा काय तुमच्या मनात होतं तेव्हा काय सांगाल? असा काही ऑफर आलेला नाही, कोणी मला विचारलं नाही. अच्छा. आणि जर विचारलंही असतं तर मी असं मूर्खपणाचं काम केलं नसतं. त्यावेळी एक चर्चा होती की शिंदे गटात जाण्यासाठी 2 कोटी रुपयांची ऑफर, म्हणजे तुमचे जे नगरसेवक असतील सडक अर्जुनीचे, अर्जुनी मोरगावचे, आणि जे कोणी गेले त्यांना ही ऑफर होती. आणि त्यामध्ये आता जे जाणार त्यांना ते ऑफरमधले जे काही मिळणार असेल ते तर मिळाले असते. हे काही चर्चा होती नुसते की याच्यामध्ये काही तथ्य आहेत? आता याच्यात किती तथ्य आहे ते तर मला नाही माहित. सांगता येणार का तुम्हाला? सांगता येणार नाही, ऑब्व्हियसली. कसं सांगता येणार? चर्चेचा विषय आहे. चर्चा तुमच्याही कानावरती, माझ्याही कानावरती आलेली, जनतेच्या कानावरती आलेली आहे. त्याच्यात तथ्य किती आहे ते त्यांनाच माहीत. नक्कीच. सुगतदादा चंद्रिकापुरे यांनी राष्ट्रवादी फोडली, पुन्हा पक्षात आले, काय सांगा? आता तो त्यांचा वैयक्तिक एक स्वातंत्र्य एक अधिकार आहे राष्ट्रवादीत. परंतु राष्ट्रवादी फोडल्यानंतर पुन्हा राष्ट्रवादीत ते आले आणि ते सद्यस्थितीत राष्ट्रवादीची तिकीट त्यांना मिळणार असं बोललं जात आहे. हो. आता याच्यामध्ये एक कॉम्पिटिटर वाढला असं तुम्हाला वाटतं का? म्हणजे एक कॉम्पिटिटर गेला होता ना, पुन्हा पक्ष प्रवेश करून तो पुन्हा आला, त्याच्यानंतर काही दुःख होत असेल ना आपल्याला? आता ऍक्च्युली खरं बोलायला गेलं, माझा कॉम्पिटिटर कोणीच नाही. अच्छा. माझा कॉम्पिटिटर मीच आहे. मी कोणाला कॉम्पिटिटर समजत नाही. नक्कीच.
राहिली गोष्ट उमेदवारी मागायची, अधिकार प्रत्येकाला आहे. नक्कीच. SC कॅटेगरीत रिझर्वेशन आहे, हो. कोणीही मागू शकते. त्याच्यात दुसऱ्यांना कॉम्पिटिटर का समजायचं? आपण स्वतःला स्वतःच कॉम्पिटिटर समजतो आहे ना. ऍक्च्युली मी स्वतःला स्वतःच्या कॉम्पिटिटर समजतो. नक्कीच. माझं ते कॉम्पिटिटर नाही. आमदार मनोहर चंद्रिकापुरे साहेब यांनी या भागात विकास कामे केली किंवा नाही, काय सांगाल? याच्यात तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहित आहे विकास झाला नाही पण झाला. तुम्ही जेव्हा जनतेमध्ये जाणार, जेव्हा तुम्हाला तिकीट मिळायची असेल किंवा हो, पण रिपोर्टर तुम्ही आहात ना. विकास किती झाला ते दाखवणं तुमचं काम आहे. नक्की आम्ही दाखवू, परंतु जेव्हा तुम्ही तिकीट मिळाल्यानंतर जनतेमध्ये जसं गेले तुम्ही जाणार की बा आम्ही अजून विकास करणार आहे, तुमचे विकासाचे मुद्दे पण असतील ना, हे कामं झाले नाही हे आम्ही करणार, असं काही त्याच्यात? विकासाचे मुद्दे भरपूर असतात. कोणतं एक काम केलं म्हणून पूर्ण विकास झाला असं नाही. नक्की. विकासाचे मुद्दे भरपूर असतात आणि प्रत्येक जनतेला एकच कामाचा विकास पाहिजे असं नसते. बिलकुल. नक्कीच. कॅटेगरी विभाग भरपूर असतात. नक्कीच. आपण राष्ट्रवादीमध्ये कॉम्पिटिटर आहात म्हणून आपले अनेक ठिकाणी बॅनर फाडले गेले, काय सांगाल? ती एक दुःखाची खेद आहे आणि खरी परिस्थिती आहे. फाडली होती ही खरी गोष्ट आहे. बऱ्याचशा लोकांनी आता का म्हणून फाडले मला नाही माहित, ते त्यांच्या संस्कारात असेल की एखाद्या व्यक्ती समोर जात असेल त्याला कसं अडकावं, जी एक रेग असते ते कसं करावं. पण शेवटी आता हाय, तुम्ही जे प्रश्न विचारला, मला कुठं ना कुठं कधी ना कधी एक रिक्वेस्ट करायचीच होती फाडणाऱ्या व्यक्तीला, जे बी असेल. कोण आहेत मला नाही माहित, पण ऑब्व्हियसली ज्यांच्या पोटात दुखते तेच असणार. पण बॅनर कितीही फाडतील पण जनतेच्या मनातून काढू शकत नाही. नक्की. तरी पण एक फाडणेवाल्या व्यक्तीला आता ह्या माध्यमातून हात जोडून विनंती करतो की असं करू नका. नक्कीच. असं केल्यानं तुमचे संस्कार किती आहेत तुमच्यावर तेच सिद्ध होते. म्हणून कृपया विनंती आहे की असं करू नका. अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात सर्वात जास्त अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीमधील नागरिकांचे मतदान आहेत. याचा फायदा तुम्हाला होणार का? जर तुम्हाला तिकीट मिळाली त्या निवडणुकीमध्ये तर याचा फायदा तुम्हाला होणार का? काय वाटते, काय सांगाल? अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती हे आपल्या, कारण याच्यावर माझा पुढचा एक प्रश्न आहे, हे आपल्या भागात आहेत. हा बरोबर आहे. पण नक्कीच. हा, दुसरेही समाज, हिंदू, मुस्लिम, हे जेवढे पण समाज आहेत, मी सर्व धर्माला पकडू आपण त्याच्यामध्ये, मी सर्व धर्माला मानणारा व्यक्ती हो, हो, आहो. नक्कीच. सर्व धर्म समभाव ठेवणारा मी व्यक्ती आहो आणि सर्व धर्माच्या लोकांचा मला फायदा होणार. नक्कीच. तुमची पत्नी अनुसूचित जमाती समाजातील आहेत आणि तुम्ही अनुसूचित जातीमध्ये येता. आपल्याला जर येत्या निवडणुकीत उमेदवारी मिळाली तर दोन्ही समाजातील नागरिकांचा आपल्याला फायदा होणार, काय सांगाल? फक्त दोन्ही समाजाचं म्हणता येणार नाही, कारण की ह्या विधानसभा क्षेत्रात फक्त दोनच समाज नाही. हो, नक्कीच. आता मी अनुसूचित जातीत आहो, माझी पत्नी अनुसूचित जमातीत आहे. ते लक्षची गोष्ट आहे. सांगण्याचं तात्पर्य माझं असं आहे की एका बाजूला तुम्ही एका समाजाचा मुलगा आहे तुम्ही आणि दुसऱ्या समाजाचा जवाई बनता जी, तर हा कुठं ना कुठं एक प्रेम असेल किंवा आपला जवाई उभे आहे आणि दुसऱ्या साईडला आपला मुलगा उभा आहे. समाजामध्ये कुठे ना कुठे आपुलकी निर्माण होते आणि त्यामुळे याचा फायदा तुम्हाला होईल असं माझं वैयक्तिक मत आहे. फायदा तर होईलच होईल, पण दुसऱ्याही समाजात माझा फायदा होईल नक्की. कारण की आता ज्याच्या अगोदरच तुम्हाला याचं विश्लेषण करून सांगितलं आहे की प्रत्येक समाजात एक कसं आहे, जावई होऊन फायदा घेणे ठीक आहे, पण त्याच्यासाठी एक व्यक्तिमत्व पण पाहिजे. हो, कारण की जावई होऊन फक्त फायदा त्या चालणार नाही, घराण्याचा घेऊ शकतो. ओके, पूर्ण समाजाचं नाही घेऊ शकत. त्याच्यासाठी व्यक्तिमत्व पाहिजे, जो चांगला व्यक्तिमत्व पाहिजे. आणि लोकांनी जनतेचं जे प्रेम माझ्यावरती आहे, इथपर्यंत मी जे पोहोचलो, जे आलेलो इथपर्यंत,
ते फक्त लोकांमुळे आलेलं, जनतेच्या प्रेमामुळे आलेलं. मग मला सर्व जाती धर्माचा फायदा नक्की होणार आहे. कारण की अगोदरही सांगितलं, आताही सांगतो की सगळे धर्म माझ्यासाठी सारखे आहे. नक्कीच. तुमचा आवडता नेता कुठला आहे? म्हणजे आपण महाराष्ट्राच्या राजकारणात जर पाहिलं तर फोडाफोडीचे राजकारण आता झालेत. त्याच्यामध्ये कुठे ना कुठे आपल्या मनामध्ये राहते की बाबा आपला आवडता हा नेता आहे आणि याच्या पावलावर पाऊल टाकत आपल्याला समोर जायचं आहे. कुठला तुमचा आवडता नेता आहे, काय सांगाल? ऑब्व्हियसली प्रफुल्ल पटेल साहेब, आमचे सन्माननीय आदरणीय जे प्रफुल्ल पटेल साहेब आहेत ते आमचे रोल ऑफ मॉडेल आहेत. म्हणजे माझे आवडते नेते तेच आहेत. नक्कीच. काय त्यांच्यातलं काय आवडतं तुम्हाला, काय सांगाल? ते गोंदिया जिल्ह्यात त्यांची ख्याती आहे. त्यांची काम करण्याची शैली तुम्हाला आवडते का? सगळंच आवडते. दुसरा विषय एक आहे की त्यांची जे पद्धत आहे काम करायची आणि लोकांशी जे ज्या पद्धतीने म्हणजे एक निर्मळ स्वभावाने जे भेटतात. ओके. आपण विचार करतो, मी अगोदर राजकारणात नव्हतो, त्याच्या अगोदर प्रफुल्ल पटेल साहेब म्हटलं तर एक म्हणजे मोठी हस्ती आहे. नक्कीच मोठं नाव आहे. कसे असणार काय असणार असं वाटत होतं. पण जेव्हा जवळ गेलो तेव्हा खरंच वाटलं, म्हणजे मी तिथं आहो म्हणून नाही बोलत, तेव्हा खरंच वाटलं की अनुभवलं जवळून की एकदम प्रेमळ स्वभावाचे आहेत, शांत बोलतात. सगळं काही म्हणजे माणसाची जे पद्धत असते त्याच्यावरून समजते की समोरच्याचं व्यक्तिमत्व कसं आहे. नक्कीच. आमदारकीची निवडणूक लढण्याची प्लॅनिंग पूर्वीपासून होती की काय? म्हणजे प्लॅनिंग आता केली की पूर्वीपासून होती, काय सांगा? नाही, प्लॅनिंगचा असा काही विषय नाही. नाही, आपण कधी कधी विचार करतो ना की बाबा आपल्याला भविष्यामध्ये हे करायचं ते करायचं, असं काही डोक्यात होतं का? नाही नाही, हे तर सगळं मला जनतेनंच पुश केलं. अच्छा. हे जनतेचं प्रेम आहे, हे जनतेनं पुश केलं आहे, हे जनतेचा आशीर्वाद आहे. नक्की. लोकांचा आशीर्वाद आहे की त्याच्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलो. नक्कीच. आपल्याला उमेदवारी मिळाली तर आपले विकासाचे मुद्दे काय असतील, काय सांगाल? आपल्याला उमेदवारी जर मिळाली तर आपले विकासाचे काय मुद्दे भरपूर असतील. म्हणजे कुठल्या विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही जनतेजवळ जाणार? भरपूर असतील. शिक्षण, सर्वप्रथम मी शिक्षणाला प्राधान्य देतो. कारण की आपण, जसा माझा मुलगा आहे, मी माझ्या मुलाचं जर भविष्य बघीन तर शिक्षणात बघीन. नक्कीच. सर्वप्रथम शिक्षण, त्याच्यानंतर आपला एरिया जो आहे आपला नवेगाव, गोठणगाव, हे सगळं तलावांनी साचलेलं आहे, निसर्गाने साचलेलं आहे आणि शेतीप्रधान आपला देश आहे. सगळ्यात इथं शेतीची म्हणजे शेती होते, उत्पन्न होते. त्याच्यात आपण काय भर टाकू शकतो, त्याच्यात उत्पन्न कसं वाढवू शकतो, त्याच्यात मत्स्य पालन कसे करू शकतो, मत्स्य व्यवसाय म्हणता येईल. बिलकुल. मत्स्य व्यवसाय वगैरे आणखी भरपूर व्यवसाय आहे, ते इथल्या इथं आपण कसे करू शकतो. नक्कीच. त्याच्यावर आपण नक्की भर देणार. आणि समोरचे आणखी भरपूर असे विकासाचे कामं आहेत जे मोरगावला या ठिकाणी MIDC आहे असं बोललं सांगितलं जाते. हो. या ठिकाणी अजून डेव्हलप झाला नाही जे पाहिजे त्या पद्धतीने. हो. ते डेव्हलप करण्यासाठी तुमचे प्रयत्न असतील का? नक्की. नक्कीच. त्याच्यात आपण काय करू शकतो, लोकांना म्हणजे स्थानिक युवकांना, युवतींना रोजगार कशा प्रकारे देऊ शकतो, ते आपण त्याच्यावरती नक्की आपण स्टडी करू. त्यांना रोजगार कसा करायचा त्याचे एक प्रशिक्षण देऊ. नक्कीच. आणि 100% आपण म्हणता येत नाही, पण मी माझ्या परीनं जर झालो तर युथ जेवढं आहे 60% तर युथला नक्की कुठं ना कुठं मार्गी लागते. नक्कीच. या भागातील युवकांसाठी अजूनही पाहिजे तसा रोजगार निर्माण झालेला नाही. आपण युवा आहात, युवकांचे दुःख समजू शकता, काय सांगा? बघा, इथून बरेचसे मुलं शिकतात पण त्यांना रोजगार मिळत नाही. पॉप्युलेशन एवढं वाढलेलं आहे, कॉम्पिटिशन एवढं वाढलेलं आहे की प्रत्येकाला, रियालिटीवर बोलतो, प्रत्येकाला नोकरी मिळणारच गॅरंटी नाही. नक्कीच. म्हणून
स्वबळावर ते काय करू शकतात, स्वबळावर ते स्वतःचं भविष्य कसे उज्ज्वल करू शकतात त्याच्याबद्दल आपण त्यांना नेहमी जागृत करी आणि त्यांच्यासाठी रोजगार कसं निर्माण करावं जेणेकरून त्यांचं फ्युचर नक्की चांगलं होणार, त्याच्यासाठी आपण नेहमी त्यांना प्रवृत्त करण्याचा प्रयत्न नक्की करणार. पक्षाने जर तुम्हाला येत्या निवडणुकीमध्ये उमेदवारी जर दिली नाही तर तुमची भूमिका काय असेल? पक्षाने जर मला उमेदवारी दिलेली नाही ते पक्षाचं डिसिजन आहे. नक्कीच आमचे सन्माननीय आदरणीय पदाधिकारी नेते आहेत, तो त्यांचा डिसिजन आहे आणि त्यांचा जो आदेश राहणार ते तर मला फॉलो करणेच आहे आणि मी करणारच, कारण की पक्षाचा मी निष्ठावान कार्यकर्ता आहो आणि निष्ठावान कार्यकर्ता राहीन, प्रामाणिक आहो, प्रामाणिक राहीन. नक्कीच. गंगाधरजी परशुरामकर साहेब यांच्याबद्दल सांगायचं असेल तर ते गोंदिया जिल्ह्याचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची गोंदिया जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष होते आणि त्यांनी बरेच कार्यकाळ राष्ट्रवादीमध्ये काढला. असं असताना देखील लोकसभेच्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादीतून ते निघल्यासारखे आहेत. म्हणजे त्यांनी राष्ट्रवादी सोडली की राष्ट्रवादीतून त्यांना काढण्यात आलं, काय असं म्हणजे काय नेमका प्रकार आहे, काय सांगाल? गंगाधरजी परशुरामकर साहेब आमचे आदरणीय नेते आहेत. नक्कीच होते, आहेत आणि राहतीलच. आणि ज्या प्रकारे आम्ही त्यांचं जो स्थान आमच्या हृदयात आहे हो त्यांच्याबद्दल मी वक्तव्य करू शकेन एवढी माझ्यात क्षमता नाही. नक्कीच. आपण युथ आयकॉन म्हणून ओळख निर्माण केली असं आपल्याला का वाटतंय? हा प्रश्न तुम्ही युथला विचारा. नक्कीच. तुम्हाला असं वाटतंय का की बाबा आपण युथ आयकॉन आहोत आणि युथांसाठी आपण काहीतरी करत आहोत किंवा करणार? हा प्रश्न तुम्हाला निर्माण कुठून झाला अगोदर ते सांगा. तुमचा जो वावरण्याची जे एक पद्धत आहे ते आजही युवकांसोबत मॅच करते आणि त्याच्यामुळेच कुठेतरी असं मला वाटते की तुम्ही युवकांसोबत जास्त वेळ घालायला तुम्हाला आवडत असेल, कदाचित असा माझा वैयक्तिक मत आहे. काय वाटेल, म्हणजे काय सांगाल तुम्ही यावर? पहा, आपल्या देशाचं किंवा परिवाराचं आधारस्तंभ असते ते युवक. नक्कीच. मी त्यांच्याकडून इन्स्पायर होतो, हो ते माझ्याकडून इन्स्पायर होतं. नक्कीच. भविष्यात तुम्ही तुमच्या पत्नीला राजकारणामध्ये आणणार का, काय सांगा? इथपर्यंत जे मी जर्नी केलं माझ्या आयुष्याची, राजकारणाची म्हणा, बिझनेसची म्हणा, त्याच्यात माझ्या पत्नीचा खूप आधार आहे. नक्कीच. ऍक्च्युली ती आहे माझ्या आयुष्यात म्हणून मी इथपर्यंत पोहोचलो. नक्कीच. पण राजकारणाशी तिचा काही संबंध नाही. अच्छा. ती माझ्या पुरता आहे, ती मला नेहमी साथ देते, मदत करते, नेहमी माझ्या प्रत्येक पावलावर ते साथ देते. नक्कीच. राजकारणामध्ये त्यांचं काही म्हणजे सध्या स्थितीमध्ये एंट्री नाही असं म्हणता येईल? नाही, तिला राजकारणात काही रुची नाही. नक्कीच. अर्जुनीमोर विधानसभा क्षेत्र आपण सर्वत्र पिंजून काढलाय, प्रत्येक कार्यकर्तेपर्यंत आपण पोहोचले, याचा फायदा पक्षातील उमेदवाराला होईल, काय सांगा? म्हणजे मेहनत तुम्ही घेतलेली आहे सध्या स्थितीमध्ये, तिकीट जर तुम्हाला नाही मिळाली म्हणजे म्हणण्यात तात्पर्य की या राजकारणाच्या खेळामध्ये वेळेवर काय होईल सांगता येत नाही. हो. आणि आपण उमेदवारीसाठी अथक परिश्रम केला असं चित्र आहे. परंतु आपण जे परिश्रम केलं, प्रत्येक गावागावात गेले, नागरिकांपर्यंत पोहोचले, कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचले, पण येत्या निवडणुकीमध्ये कदाचित आपल्याला तिकीट मिळाली नाही तर याचा फायदा पक्षातील अन्य कार्यकर्त्याला होईल का, काय वाटतं? बघा, मी पूर्ण विधानसभा क्षेत्र पिंजून काढलं, एक ओळख निर्माण झाली. माझा एकट्याचा वाटा नाही, माझे कार्यकर्ते जेवढे आहेत, मी पण कार्यकर्ताच आहो, मी काय नेता नाही. मी पण कार्यकर्ताच आहो आणि जेवढे कार्यकर्ता आहेत आणि पदाधिकारी नेते आहेत त्यांची साथ मिळाली, ते सोबत होते म्हणून मी इथपर्यंत पोहोचलो. उमेदवारी कोणालाही मिळो, कार्यकर्त्यांवरच सगळं काही अवलंबून असते. नक्कीच. येत्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
शिवसेना शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी सह अन्य पक्ष याच्यामध्ये असतील. म्हणजेच महायुतीच्या संघटनाच्या माध्यमातून निवडणूक होणार आहे. यामध्ये राष्ट्रवादी पक्षाला तिकीट मिळणार असं बोललं जाते, परंतु ही तिकीट जर भाजप पक्षाला गेली किंवा भाजपच्या एखाद्या उमेदवाराला गेली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या ठिकाणी केलेली मेहनत वाया जाईल असं पण वाटते का तुम्हाला? काय सांगाल? आम्ही फक्त राष्ट्रवादीसाठी मेहनत करत आहोत हे कोणी सांगितलं तुम्हाला? आम्ही आता सध्याची परिस्थिती महायुतीत आहोत. नक्कीच नक्कीच. हे जेवढं काही परिश्रम चालू आहे ते महायुतीसाठी सुरू आहे. अच्छा. आणि महायुतीतून राष्ट्रवादीला सीट जाऊ किंवा उमेदवारी बीजेपीला जाऊ अथवा अन्य आणखी आमचे शिंदे गट आहे त्यांना जाऊ, आम्हाला तर महायुतीचं काम करण्याचं आहे. चर्चा अशी आहे की या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला जर तिकीट गेली तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे माजी मंत्री राजकुमार बडोले साहेब ही अपक्ष लढण्याच्या तयारीत अशी एक चर्चा आहे. आणि असं जर झालं तर येत्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जर तिकीट असेल तर याचा फटका पडेल. काय सांगाल आपण? आता राष्ट्रवादीच्या पक्षात जर उमेदवारी गेली आणि आमचे सन्माननीय बडोले साहेब हे अपक्ष उभे राहतील नाही राहतील त्याच्याबद्दल मी काय सांगू शकतो? नक्कीच. आणि ते एक समजदार एक नेतृत्व नेमका म्हणजे ते एक समजदार नेतृत्व आहे. आता हे चर्चेचा विषय आहे. चर्चा खरी आहे कितपत खोटी आहे आपल्याला काय माहित. आणि ते समजदार नेते आहेत, ते योग्यच निर्णय घेणार, ते चुकीचे निर्णय घेणारच नाही. नक्कीच. FRT शहा ओळखता का आपण? एक दोनदा भेट झालेली आहे. FRT शहा साहेबांबद्दल सांगायचं म्हणजे त्यांनी चंद्रिका पुरे साहेब यांच्यावर नाराजी व्यक्त केली आणि त्याचबरोबर त्याबाबत त्यांनी एक लेख देखील सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यात त्यांनी साहेबांचा उल्लेख जरी केला नसला पण साहेबांचे आणि त्यांचे संबंध फार जुने होते. पण तो नेमका असं काय झालं की त्यांनी साहेबांना सोडलेल्या सद्यस्थितीमध्ये त्या मेसेजच्या माध्यमातून तो सगळा प्रकार बाहेर आला आणि याचे वृत्त देखील काही डिजिटल मीडियांनी प्रसारित केलं. आता नेमका असं काय झालं असेल? आता नेमकं त्याच्यात काय झालं सर्वप्रथम तर सांगू इच्छितो, त्यांचे जे रिलेशन आहेत त्यांचे ते पर्सनल रिलेशन आहेत त्याच्याबद्दल मला काय आयडिया नाही. आणि त्यांचं वैयक्तिक काय आहे त्याच्याबद्दल मी काय सांगू शकत नाही. नक्कीच. आणि त्यांच्या त्या मॅटरबद्दल मला काय माहित नाही. पक्षातील तुम्ही कार्यकर्ते ते पण पक्षातील आहेत. हो, पक्षातील लोकांना या गोष्टी माहीत असतात की नेमका, पण तो त्यांचा पर्सनल जो रिलेशन असते तो एक पार्ट वेगळा असते ना. नक्कीच. पडद्याच्या समोरचं पडद्याच्या मागचं हे सगळं नक्कीच वेगवेगळं असते. हो. चंद्रिका पुरे परिवाराला येत्या विधानसभेची उमेदवारी जर मिळाली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही कार्यकर्ते बंड पुकारणार आणि पक्षाकरिता काम करणार नाही अशी चर्चा होती. आता ही चर्चा का होती कशी होती मला नाही माहिती. हा चर्चेचा विषय आहे. कारण एकीकडे सुगतदादा चंद्रिका पुरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला होता. हो. त्याच्यानंतर परत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आले. हो. आणि त्याच्यामुळे हा जो सगळा प्रकार झाला, वडिलांनी याच्यावरती कुठलीही कारवाई केली नाही आणि त्याच्यामुळे कुठंतरी वडिलांवर म्हणा किंवा मुलावर म्हणा आपले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते नाराज आहेत. त्याचबरोबर एक आमदार साहेबांचा ऑडिओ देखील व्हायरल झाला होता. अच्छा. आणि या सर्व प्रकारावर कार्यकर्ते देखील नाराज होता असा एक चर्चेचा सूर होता. याबद्दल आपल्याला कितपत माहिती आहे आणि काय सांगता येईल? पहा, आता हा जर चर्चा चालू आहे सुरू आहे तुमच्या म्हणण्यानुसार, हो, तर ही चर्चा कितपत खरं आहे कितपत नाही आहे, तर पक्षाला वरिष्ठांना एक विनंती असेल माझी की कार्यकर्त्यांकडून एक सर्वे करावं. नक्कीच. त्याच्यामुळे म्हणजे काय जे खरं आहे काय तथ्य आहे कोणत्या गोष्टीत किती तथ्य आहे ते वरिष्ठांना माहिती आहे. तुमच्या आमचे जे चर्चा आहेत ते चर्चा कुठे कोणत्याही म्हणजे असू शकतात. चर्चेला काही कुठं स्टेबल चर्चा राहत नाही. नक्कीच. या भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा
आमदार असताना देखील लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला पाहिजे तसे मतदान मिळाले नाही, काय सांगाल? कुठं ना कुठं आमची मेहनत कमी पडली, कुठं ना कुठं जी युक्ती असते ती कमी पडली, कुठं ना कुठं आम्ही कमजोर पडलो, त्याचा हा रिझल्ट आहे. जवळपास 20,000 ते 22,000 मतदान या क्षेत्रामध्ये कमी पडले असं बोललं जातं. हो. नेमका कशामुळे? आमदार या ठिकाणी असताना देखील एवढा मतदानामध्ये कमीपणा येणे, म्हणजे तुमच्या महायुतीच्या उमेदवाराला एवढे मत कमी येणे कुठेतरी दुःखाची बाब आहे आणि याची दखल मला वाटतं कुठेतरी वरिष्ठ घेतील. आपल्याला काय वाटते? याच्यात सांगू इच्छितो की सर्व म्हणजे एकच आहे रिझन, मत कमी येण्याचं रिझन एकच आहे की कुठं ना कुठं आमची मेहनत कमी झाली. ज्या प्रकारे महाविकास आघाडीने मेहनत केली लोकसभेच्या वेळेस, त्या प्रकारे जर आम्ही मेहनत केलो असतो तर नक्कीच आमचं खासदार आज आमच्या महायुतीचं राहिलं असतं. सर्व काही असते मेहनतवर, कोण काय करते त्याच्याशी आपल्याला काही घेणं नाही, पण मेहनत हे मस्ट असते. नक्कीच जनता जनार्दन असते, आपण जनतेपर्यंत पोहोचणे हे गरजेचं आहे. मेहनत कुठं ना कुठं आपली कमी झाली. नक्कीच. राष्ट्रवादीतील नगरसेवक आणि नगर अध्यक्ष शिंदे गटात गेले, आपण मात्र पक्ष सोडला नाही. उमेदवारी देताना त्याची दखल पक्ष आता घेणार का, काय वाटते? आता जे उमेदवारी वाटपाचा कार्यक्रम चालू होईल, हो, आणि यावेळेस उमेदवारी देताना आपला विचार केला जाईल का, किंवा ज्यावेळेस तुम्हाला संधी होती, ज्यावेळेस ऑफर आली होती आणि ऑफर आली असताना आपण गेले नाही आणि याचाच कुठेतरी फायदा आता यावेळेस आपल्याला मिळेल का, किंवा वरिष्ठ याची दखल घेतील का, काय वाटते? मी याच्या अगोदरच तुम्हाला त्या प्रश्नात सांगितलं होतं की मला असली कुठल्याही प्रकारची ऑफर आलेली नाही. आणि जर आली असती तरी पण फक्त ऑफरमुळे म्हणजे आपली ते इमेज कमी करणं ते माझ्या कॉन्सेप्टला पटत नाही. नक्कीच पैसा माणूस खूप कमवते, इमेज कमवायला खूप काही लागते आणि एकदा जर इमेज गेली तर ती परत येत नाही. नक्की. त्याच्यानंतर आता राहिली गोष्ट उमेदवारीची. मी प्रामाणिक आहो, पक्षासाठी इमानदार आहो. मी राजेंद्र जैन साहेब आमचे सन्माननीय प्रफुल्ल पटेल साहेब यांचा माझ्यावरती खूप विश्वास आहे. नक्कीच. आणि तो विश्वास मी कधी गमावणार सुद्धा नाही. त्यांचा एक कार्यकर्ता म्हणून, एक प्रामाणिक कार्यकर्ता, इमानदार कार्यकर्ता म्हणून मी होतो, आहो आणि राहीन. नक्कीच. तर आजचा जो कार्यक्रम आहे इथेच आपण आटोपता घेतो. आपण विचारलेल्या प्रश्नांची पुरेपूर उत्तरे या ठिकाणी दिली आहेत. आपण रजा घेतो, भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.